नमस्कार, मी सकाराम बिराडे, बालाघाटातील आदिवासी सेवा संघ यांच्यातर्फे या ठिकाणी दिनांक 3 मे 2026 पासून आज 12व्या दिवशी उपोषण आमरण उपोषण चालू असताना या उपोषणामध्ये माननीय चंद्रहास नरमले साहेब, श्री गजानन चंदेवाड साहेब, रेणुकाताई मारुती घोरपडे, शंकर गंगाधरे, रोहिदास किसनराव यम्मलवाड, अच्युतराव सकाराम सोगे आणि मोहित माधव रेडेवार नायगाव, सुभाष वाल्मिक कांबळे हे 8 लोक गेल्या 12 दिवसापासून त्यांच्या अनुसूचित जमातीच्या जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विनासहाय्य मिळण्यासाठी प्रयत्न केला. बसले विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्यासमोर परवा दिनांक 12 रोजी समिती जी आहे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरची जी पडताळणी समिती अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या चेअरमन जे आहेत उपाध्यक्ष बेंद्रे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली 4ही समित्याचे वरिष्ठ संशोधन अधिकारी आणि 2 डेप्युटी डायरेक्टर, 1 संशोधन अधिकारी आणि 1 PSI अशा पद्धतीने 9-10 लोक त्या ठिकाणी समितीचे हजर असताना आमचे 5 तज्ज्ञ व्यक्ती त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी चर्चा केली. त्या चर्चेमध्ये आमच्या तज्ज्ञ समितीने जे मुद्दे उपस्थित केले त्या मुद्द्यामध्ये जे पुरातन ग्रंथ आहेत लिहून ठेवलेले जाती जमातीचे, त्याच्यामध्ये उदाहरणार्थ मेकांडोस, त्यानंतर सराजुल हसन, त्यानंतर रसेल, त्यानंतर हिरालाल अशा पद्धतीचे जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथावर त्यांनी पुनरुच्चार करून त्यांना लक्षात आणून दिलं की हे इतके जुने पुरावे जे की आमच्या आजोबा पणजोबाच्या जन्मापूर्वीचे आमच्या नोंदीचे पुरावे असताना सुद्धा तुम्ही जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र देत नाही, याच्यावर आमच्या तज्ज्ञ मंडळींनी हे व्यक्त केले, खंत व्यक्त केली आणि त्या अनुषंगाने त्यांनी चर्चा केली की हा अधिकार जो आहे या समितीला नाही आहे आणि हे पुरावे ग्राह्य धरणं आमची जबाबदारी नाही, अशा पद्धतीने त्यांचं वक्तव्य हे निषेधार्ह आहे. कारण का समिती त्याच्यासाठीच आहे, तुमचे जेवढेही पुरावे जे आहेत, जे जुने पुरावे ज्याला एकदम खूप म्हणजे 150 ते 200 वर्षापूर्वी लिहिलेले ते पुरावे जर ग्राह्य धरत नसेल तर समितीमध्ये जो वरिष्ठ संशोधन अधिकारी आहे त्याची ती ड्युटी आहे की संशोधन करून त्याच्यावर त्या झालेल्या संशोधनाचा अभ्यास करून त्यांना त्या ठिकाणी न्याय द्यावा लागतो. हे त्यांच्या शासनाचं परिपत्रक दिनांक 30/10/2018 नुसार त्यांचा जॉबचार्ट त्यांना दिलेला असताना समिती जर असं म्हणत असेल तर याचा आम्ही धिक्कार करतो आणि समितीने अभ्यास करावा. त्यांना जबाबदारी दिलेली आहे, त्यांची जबाबदारीची जाण त्यांनी ठेवावी. आलेला प्रस्ताव, दिलेले पुरावे हे त्यांचं तपासण्याचं काम आहे, व्हेरिफिकेशन करण्याचं काम आहे आणि इथंच त्यांना निर्णय द्यायचा आहे. जर इनव्हॅलिड किंवा जप्त आणि रद्द करण्याचा अधिकार आहे यांना, समितीला जर वैध करण्याचा सुद्धा अधिकार आहे, हे लक्षात घ्या. जर अवैध करू शकता तर वैध सुद्धा करण्याचा अधिकार आहे. कारण गोंड जमातीला ते 2 दिवसात वैधता देतात, प्रधान जमातीला ते 2 दिवसात देतात, पारधीला 2 दिवसात देतात, तर कोळी महादेव आणि मल्हार कोळी यांना का देत नाही हा आमचा प्रश्न आहे. जर हे अनुसूचित जमातीत आहेत, संविधानिक अधिकार त्यांना दिलेले आहेत तर त्यांना प्रमाणपत्र हे दिलंच पाहिजे. जर दिलं नाही तर हा आमच्यावर होणारा अन्याय आहे. हा अन्याय संविधानिकदृष्ट्या अवमानकारक आहे. यासाठी आम्ही लढत राहणार आहोत. आजचा आमचा उपोषणाचा 12वा दिवस. या लोकांच्या अजून यांची मानसिकता नाही आहे उपोषण सोडायची, कारण समाधानकारक असं उत्तर त्यांच्याकडून आलेलं नाही आहे. त्यामुळे मी विनंती करतो अजून मी माननीय आयुक्त साहेबाला आणि पडताळणी समितीला की त्यांनी पुनर्विचार करावा आणि आमचं जुने पुरावे, दुर्मिळ पुरावे
ग्राह्य धरून आणि आमच्या नोंदी ग्राह्य धरून यांना वैधता प्रमाणपत्र देण्यात यावं कोळी महादेव आणि मल्हार कोळी याचं. जय हिंद, जय महाराष्ट्र. विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाड्यातील कोळी महादेव कोळी मल्हार जमातीच्या 8 योद्ध्यांचं 3 मेपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू होतं. जात पडताळणी समितीनं आम्हाला तेवढा सुरुवातीच्या काळामध्ये प्रतिसाद दिला नाही, परंतु महसूल आयुक्त कार्यालयानं वारंवार जात पडताळणी समितीशी पत्रव्यवहार केल्यामुळं त्यांचे एक दिवशी 5 तारखेला इथं 4 प्रतिनिधी चर्चा करण्यासाठी आले होते. त्या दिवशी तोडगा निघाला नाही आणि 12 तारखेला परत आयुक्त कार्यालयानं पडताळणी समितीच्या अधिकाऱ्यांना चर्चेसाठी म्हणजे त्यांना आग्रह धरला आणि त्या दिवशी आमची चर्चा घडून आली. सहआयुक्त प्रीती बोंद्रे मॅडम आणि बाकीच्या जात पडताळणी समित्यांचे अधिकारी जवळपास 12 अधिकारी त्या पडताळणी समितीचे उपस्थित होते आणि आमच्या उपोषणार्थींचे प्रतिनिधी म्हणून आम्ही 6 जण त्या ठिकाणी उपस्थित होतो. पण त्यामध्ये तेवढा समाधानकारक तोडगा निघाला नाही, कारण आमचं म्हणणं असं होतं की मराठवाड्यामध्ये 1950 पूर्वीपासून कोळी महादेव आणि कोळी मल्हार या जमाती आहेत. याच बाबतीमध्ये निजामकालीन ब्रिटिशकालीन अनेक शासकीय संदर्भ आहेत, संशोधनपर ग्रंथ आहेत, गॅजेटमध्ये याचा उल्लेख आहे. आम्ही काही अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये नव्याने समावेश करण्याची मागणी करत नाहीत. आम्ही ऑलरेडी 1976च्या पार्लमेंटने संमत केलेल्या कायद्यानुसार 29 आणि 30 नंबरवर कोळी महादेव कोळी मल्हार आहोत. आमच्या जमातीचं, मराठवाड्यातल्या कोळी महादेव कोळी मल्हार जमातीचं त्यांच्याकडं संशोधन नाही आहे. तर संशोधन नसताना पडताळणी समितीने आमची प्रकरणं वैध किंवा अवैध करणं अत्यंत चुकीचं आहे. तुमच्याकडे संशोधन नसेल तर तुम्ही कुठल्या बेसवर आमची प्रकरणं वैध किंवा अवैध ठरवताय? तर आमचं म्हणणं असं होतं की 30/10/2018चा जो शासन निर्णय आहे आदिवासी विभागाचा, त्यामध्ये वरिष्ठ संशोधन अधिकारी, सहआयुक्त, जात पडताळणीचे दक्षता पथकाचे अधिकारी यांच्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्या त्यामध्ये निश्चित केल्या आहेत. यामध्ये संशोधन नसेल तर या जमातीचे 1950 पूर्वीचे सगळे पुरावे हे शासकीय आहेत. हे सगळे पुरावे ग्राह्य धरावेत आणि आमच्या प्रकरणामध्ये त्याचा वापर करावा आणि आमचं प्रकरण त्यांनी निकाली काढावं. दुसरी गोष्ट अशी आमचं म्हणणं होतं की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पुणे, ठाणे, नगर, नाशिक, रायगड हा जो शेड्यूल एरिया म्हणून जो घोषित आहे, तिथल्यासुद्धा महादेव कोळी मल्हार कोळींच्या नोंदी 1950 पूर्वी कोळी झालेल्या आहेत. आणि तशाच नोंदी मग मराठवाड्यातल्या बालाघाट डोंगररांगामध्ये, अजिंठा डोंगररांगामध्ये सुद्धा कोळी महादेव कोळी मल्हारच्या नोंदी ह्या कोळी आहेत. तिकडच्या शेड्यूल एरियातल्या लोकांना कोळी नोंदीवरून जात वैधता प्रमाणपत्र दिलं जातं, तर मराठवाड्यातल्या कोळी महादेव कोळी मल्हार जमातीला का दिलं जात नाही? कारण भारतीय संविधानानं सर्वांना समान न्यायाचं तत्त्व स्वीकारलंय. त्यांना जो न्याय आहे तोच न्याय आम्हाला मिळाला पाहिजे, ही आमची मागणी होती. की कोळी नोंद ही चुकीची ठरवू नका. ही कोळी नोंद तत्कालीन कायद्यानुसार, ब्रिटिशकालीन निजामकालीन कायद्यानुसार झालेली नोंद आहे. ती नोंद आपण मान्य करावी आणि आम्हाला जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावं अशी मागणी होती. परंतु त्यावर जात पडताळणी समित्यांच्या थोडीसा मुजोरी वृत्ती त्या दिवशी दिसून आली. तुम्ही आम्हाला ते शिकवू नका, आम्हाला त्यातलं कळतं अशा प्रकारचं त्यांनी बऱ्याच प्रकारची म्हणजे उडवाउडीची उत्तरं दिली किंवा कधी कधी आडवं घेण्याचा प्रयत्न केला. परंतु आम्ही त्यांना आग्रह धरला, तुम्हाला जर देता येत नसेल तर तुम्ही तुमच्या वरिष्ठ स्तरावरच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करा, आमचे पुरावे पहा आणि पुराव्याच्या अनुषंगानं आम्हाला वैधता देता येत नसेल तर कोळी नोंदी का झाल्या याच्या बाबतीमध्ये सत्य शोधा आणि पुरावे आमचे जे आहेत या बाबतीमध्ये सत्यता तपासा आणि तुम्ही वरच्या स्तरावरून मार्गदर्शन मागवा आणि आम्हाला जात वैधता प्रमाणपत्र द्या, असं आम्ही त्यांना मागणी केली. त्यांनी तसं हो म्हणून त्यांनी पत्रव्यवहार केला आहे. त्याची पत्राची प्रत आम्हाला मिळालेली आहे. आमचं अजून एक म्हणणं होतं की आम्ही जे पुरावे सादर केले त्या पुराव्यामध्ये पुरावे तपासले आहेत आणि त्यामध्ये त्यांनी स्वतःचं वैयक्तिक मत नोंदवून शिफारस करून शासनाचं मार्गदर्शन मागवायला पाहिजे होतं, परंतु त्यांनी त्यांचं स्वतःचं वैयक्तिक मत नोंदवलं नाही आणि मार्गदर्शन फक्त मागवलं आहे. तर ठीक आहे, आता येत्या काळामध्ये TRTIचे आयुक्त, आदिवासी विभागाचे सचिव त्यांना काय मार्गदर्शन करतात आणि त्याच्यावर काय तोडगा निघतो ह्याची आम्ही वाट बघणार आहोत. आणि नाही जर निघाला तर आज आम्ही 60 दिवसाचा कालावधी जात पडताळणी समितीचे आयुक्त आणि सहआयुक्त यांना दिलेला आहे. 60 दिवसामध्ये जर नाही याच्यामध्ये तोडगा निघाला तर आम्ही मराठवाड्यातल्या 4ही जात पडताळणी समित्यांना टाळं ठोकण्याचं निवेदन आज आम्ही सहआयुक्त यांना आणि कमिशनर ऑफिसचे आयुक्त यांना आम्ही दिलेलं आहे. आणि दुसरा एक जो प्रश्न होता
जात प्रमाणपत्राचा विभागीय स्तरावरचे कमिशनर आयुक्तांच्या आधी अखेरीतला जो प्रश्न होता त्यांना आम्ही निवेदन दिलंय की मराठवाड्यातले काही उपविभागीय अधिकारी नको त्या कागदपत्राची मागणी करतात आणि आमची जातीची प्रकरणं फेटाळतात, तर त्यांना एक स्वतंत्र सुटसुटीत आदेश निर्गमित करा आमच्या जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबतीमध्ये. तर त्यामध्ये आयुक्त साहेबांनी तात्काळ आदेश तसा करायला संबंधित प्रमुखाला सांगितलेला आहे आणि तो आदेश आम्हाला प्राप्त झाला की एक मागणी आयुक्त स्तरावरची एक मागणी आमची मान्य झाली तर आम्ही आज उपोषण स्थगित करणार आहोत, माघार घेणार नाहीत, काही काळासाठी स्थगित करणार आहोत आणि परत आम्ही जो विषय लावून धरलेला आहे तो विषय या 60 दिवसामध्ये मार्गी जर नाही लागला तर परत एकदा नव्या जोमानं नव्या नेटानं संपूर्ण मराठवाड्याची ताकद घेऊन जात पडताळणीवर टाळेठोक आंदोलन किंवा जो काही आंदोलनाचा निर्णय ठरेल तो आम्ही आंदोलन करणार आहोत.